आयबीडी नेमकं काय ह्याबद्दल जस्ट थोडक्यामध्ये सांगू शकाल का? बरोबर. सो आयबीडी हे एक शॉर्ट फॉर्म आहे. आयबीडी इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज. तर ह्या शब्दातच सगळं आहे तसं बघितलं तर इन्फ्लेमेटरी म्हणजे कुठेही सूज येणे, इन्फ्लेमेशन होणे. म्हणजे आतड्यांबद्दल बोलण्याचं बाउल डिसीज. तो आतड्यांमध्ये कुठेही जर लाइनिंगला आपली ती जी आतली त्वचा असते आतड्यांची त्याच्यामध्ये कुठेही सूज येणे, तिथे काही इंजुरीज होणे याला इन्फ्लेमेशन म्हणतात. आणि कुठल्याही इंटेस्टाईनच्या भागामध्ये इन्फ्लेमेशन होणं म्हणजे इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज. पण इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज इन्फ्लेमेशन बऱ्याच गोष्टींनी होऊ शकतं. इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, काही औषधांमुळे होऊ शकतं. पण हे जे आपण आयबीडी हा शब्द आहे हा एक रिझर्व ठेवण्यात आला आहे. हे एक ग्रुप ऑफ डिसीजेस, एक अशा वेगवेगळ्या आजारांचं एक कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन्स डिसीज, काही प्रमाणात इन्फ्लेमेटरी, मायक्रोस्कोपिक आणि इनडिटर्मिनेट कोलायटिस अशा या सगळ्या आजारांचं एक कलेक्शन आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचे अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज आहे. तर त्यांचेही वेगवेगळे पॅटर्न आहेत. पण हे कुठे इन्फ्लेमेशन आतड्यांमध्ये होऊन हा आजार इम्युनिटीच्या कारणाने होणं म्हणजे इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज. सो हा एक त्याचा एक नटशेल मध्ये एक्सप्लेनेशन. अतिशय सुंदर सर. सर, आपण भारतामध्ये बसून आयबीडी बद्दल बोलण्याची वेळ आलेली आहे. वेळ ह्याच्यामुळे आलेली आहे कारण खूप जास्त नंबर आहे. भारताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आयबीडीचा आजचा प्रेझेन्स काय ह्याच्याबद्दल काय सांगू शकता? किंवा तुम्ही जवळपास 10 वर्ष झाले युकेहून इथं आलात आणि काम करायला चालू केलं, तुम्हाला बघण्यामध्ये पेशंटचं ट्रेंड कसं आहे, काय बघण्यामध्ये येतं ह्याच्याबद्दल सांगू शकाल का? सो अगदी महत्वाचा प्रश्न. कारण इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज आयबीडी बद्दल आपण एक 10-15 वर्षांपूर्वी खूप काही इम्पॉर्टन्स नव्हता. आपण हे पॉडकास्ट किंवा इन्फॉर्मेशन देण्याची गरज नव्हती. कारण हा एक वेस्टर्न आजार होता, पाश्चिमात्य देशांमध्ये कॉमन असलेला आजार होता. पण काय झालंय, मागच्या 1-2 दशकांमध्ये आपल्या भारतातली लाईफस्टाईल ही थोडी वेस्टर्नाइज झालेली आहे. आपली लाईफस्टाईल बदललाय, फूड हॅबिट्स बदललाय, वेदर पॅटर्न्स बदलले. तर त्याच्यामुळे इंडियातलं, भारतातलं आपलं आयबीडीचं प्रमाण चांगल्यापैकी वाढत चाललं. सो ज्यावेळेस तुम्ही म्हणालात युके मध्ये आयबीडीचं प्रमाण खूप प्रमाणात, म्हणजे ऑक्सफर्डला आमच्या क्लिनिकला जवळपास 5,000 आयबीडीचे पेशंट्स फॉलोअपला असायचे. खूप मोठा नंबर आहे हा. इतका फॉलोअप एका सेंटरसाठी इतका मोठा नंबर हा मोठाच आहे. पण आणि भारतात आल्यानंतर माझा अंदाज होता की फेलोशिप आयबीडी मध्ये करणं म्हणजे भारतामध्ये काही जास्त उपयोग नाहीये. बाकीचं एंडोस्कोपी वगैरे आपल्याकडे भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस असेल. पण जसं आपण डे टू डे दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय, रोजच्या रोज आयबीडीचे पेशंट वाढत चाललेले आहे. त्यामुळे आता ह्या खरं पॉडकास्टला आपण पोहोचलेलो आहोत सर, की बाकीचे ऍसिडिटी म्हणा, बाकीचे जे काही आजार आहेत हे खूप कॉमन आहेतच, पण त्याच्यासोबतच आयबीडी ही कॉमन होत चाललाय. आणि नोटेबली म्हणजे आयबीडी हा आजार तसं हे ऍसिडिटी वगैरे पेक्षा बऱ्यापैकी सिरियस आजार आहे. हा लाईफ लॉंग आजार आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल माहिती घेणं, त्याचं निदान कसं करणं, वेळेत निदान करून बरोबर ट्रीटमेंटने अगदी चांगलं आयुष्य जगू शकतो ते कसं जगणं याच्याबद्दल बोलणं खूप महत्वाचं होतं. त्याच्यामुळे ह्या पॉडकास्टला जास्त महत्व आहे आज. डेफिनेटली.